आज महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणुकांचा पहिला निकाल अखेर हाती आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दमदार बाजी पलटल्याचं चित्र महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून आता समोर आलंय। पहिला निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने, पहिला कल हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची पहिल्यांदा मुसंडी। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागण्यास अखेर सुरुवात झाली आणि बॅलेट पेपर टपाल मत फोडताच ठाकरेंनी मात्र बाजी मारल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये दिसून आलंय। मित्रांनो, राज्याच्या कोणकोणत्यामध्ये पहिले निकाल हाती आले ते आता आपण जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोणकोणत्या भागामध्ये आपली पहिली छाप पाडली ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता, कारण की परवा दिवशी निवडणुका झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार टक्कर होती। शिंदे सेना तर या टक्करमध्ये कुठेही दिसली नसल्याचं चित्र आहे, परंतु पैशांचा अमाप वापर झाला असून यामध्ये पैसा, धनसंपत्ती याद्वारे आणि धमक्या याद्वारे हे मतदान आपल्याकडे वळवून घेतल्याचा आरोप शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी थेट भाजपवरती केलाय। राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि तुम्हाला जर निधी हवा असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आम्हालाच मतदान करावं लागेल, अशा धमक्या मतदारांना दिल्या होत्या। या धमक्यांचं मात्र मतदारांनी थेट त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे भाजपची मात्र राज्यामध्ये हवा टाईट झाल्याचं चित्र या निकालावरून जाणवतंय। भाजपचे मोजकेच नेते असे होते की ते मतदारांना थेट आव्हान देत होते, मतदारांना थेट आमिष दाखवून त्यांना धमक्या देत होते, परंतु यावरती निवडणूक आयोग ना बोलायला तयार आहे, ना कोण पोलीस कर्मचारी बोलायला तयार आहे। परंतु इथे मात्र जनतेनेच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं उदाहरण सध्या आपल्याला पहिल्या निकालावरून अखेर समोर आलं आहे। महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि राज्यातील सर्वच तालुका पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। जिल्हा परिषदांमध्ये उद्धव ठाकरे जिंकणार की भाजप शिंदे जिंकणार की काँग्रेस राष्ट्रवादी जिंकणार यासारख्या वेगवेगळ्या कल्पना अखेर समोर येत होत्या, मात्र बाजी मारली ती ठाकरेंनीच। नेमकी कशी ती आता आपण सविस्तरपणे गाव तालुका जिल्हा यासह सगळ्यांची थेट यादीच आपण समोर आणूया। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मध्ये आहेत, परंतु अजितदादांचा विमान अपघातामध्ये याच निवडणुकांच्या दरम्यान मृत्यू झाल्यामुळे अजितदादा पवार यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट मिळेल अशी शक्यता होती आणि तशाच प्रकारचं वातावरण साधारणतः बहुतांश तालुक्यांमध्ये, बहुतांश जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सहानुभूतीची लाट मिळाली। त्या सगळ्या भागामध्ये आज अजित पवारांच्या विरोधात देखील जिंकल्याचं पाहायला मिळालंय। दुसऱ्या क्रमांकावरती असणारी भाजपा, आता मात्र भाजपला मोठा धक्का बसलाय। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पहिले निकाल हाती यायला लागले असून धाराशिव जिल्ह्यातून पहिला निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आल्याचं समजतंय। डोकी, तेर आणि इकडे परंडा तालुक्यातील लोणी आणि पात्रूड या भागातून, भूम तालुक्यातून पहिले निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल आलेत। पंचायत समिती, जिल्हा परिषद परंडा या भागातून पहिला विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पुरस्कृत असलेला विजय झालाय। यामुळे इथे मात्र ठाकरेंची बाजू जबरदस्त असल्याचे चित्र दिसलंय। त्यानंतर पात्रूड गणातून देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला विजय झाल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं। त्यामुळेच मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा या धाराशिव जिल्ह्यामध्ये दबदबा पाहायला मिळाला। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर या भागात देखील ठाकरेंची ताकद आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये बघायला मिळाली। छत्रपती संभाजीनगर भागातील जवळजवळ 5 ठिकाणचे निकाल हाती आले असून या भागामध्ये 3 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, 2 जागी भाजप, 1 ठिकाणी शिंदेची शिवसेना अशा प्रकारचा निकाल लागलाय। तिसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर परभणी या भागात देखील 6 ठिकाणचे निकाल हाती आलेत। 6 ठिकाणांमध्ये 3 उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि 3 ठिकाणी भाजपा असं चित्र आहे। रायगड जिल्ह्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना खातं खोललंय। 10 पैकी 4 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना, 4 ठिकाणी शिंदेची शिवसेना, 2 ठिकाणी भाजप असे पहिला निकाल कल हाती आले। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली खेळी केली होती तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राने तयार केलंय।
फक्त शिवसैनिकांच्या बळावरती या निवडणुका लढवल्या होत्या आणि अखेर तसाच विजय ठाकरेंना मिळाल्यामुळे ठाकरेंना मात्र आपण स्वतः न गेल्याचा देखील फायदा झाल्याचं असं दिसतंय. त्यामुळे शिवसैनिकांच्या बळावरती या निवडणुका कशा जिंकता येतात हे ठाकरेंनी स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणले. एकंदरीत चित्रामध्ये उद्धव ठाकरेंचे पहिले विजय ठाकरेंना खूप मोठी संधी देऊन जात आहेत. धन्यवाद.